आज आहे सोमवार आणि आता या ठिकाणी मी विहांसाठी प्रोजेक्ट बनवते. आज त्यांच्या स्कूलमध्ये आहे ब्राऊन डे आणि रात्री काही लक्षातच नाही त्याचा प्रोजेक्ट बनवायचा, म्हणजे कामांमध्ये वेळच नाही मिळाला. मग आता म्हटलं काय बनवावं, तर अशा पद्धतीने टेडी बनवलाय. तर हा पूर्ण झाल्यानंतर मी दाखवते. आत्ता वाजलेत 8. येलो कलर दे बेटा. येलो. थँक्यू. वेलकम. पण करायचं ना ब्लॅक कलरने नोज रंगवायचं, पटकन आवरायचं. आपलं बेबी उठेल ना. हा रेड कलर काढून दे बरं मला. दे पटकन दे पटकन दे. स्कूलमध्ये ब्राऊन डे व्हाईट डे ज्यावेळेस असतो त्यावेळेस त्या कलरचा प्रोजेक्ट द्यायला लागतो, त्याच कलरचा टिफिन द्यायला लागतो. तर आता ब्राऊन डे होता तर मग हा कार्डशीट आणला होता काल 5 रुपयाचा आणि त्याच्यापासून आता घाईत काय बनवायचं, तर मग हा टेडी बनवला ब्राऊन कलरचा. आईस्क्रीम पण बनवू शकतो किंवा झाडाचं ट्रंक बनवू शकतो, ट्रीचं. भरपूर काय काय बनवायला. पण आता यशस्वीला बघून सगळं करायचं म्हटल्यानंतर मला जे सोपं पडतं त्या गोष्टीच मी बनवते सध्या. असं काही नाही, दिलं नाही दिलं तरी पण काय होतं, बाकीच्या मुलांच्या हातात असले की आपली मुलं नाराज होतात. त्याच्यामुळं मग मी पण देते काहीतरी बनवून, मला जेवढं शक्य आहे तेवढं. कारण आज प्रत्येक मुलगा काहीतरी प्रोजेक्ट घेऊन येतो स्कूलमध्ये. दादा आपण हे आधी कट करून त्याच्यानंतर बॉर्डर करू, कारण आपल्याकडे सुकायला वेळ नाही ना. ओके चला आता हे कट करून घेतो आम्ही. कात्री आणली होती ना दादू, मी बघ बरं मशीनवर आहे का कात्री. आवाज करू नको हा, आपली यशस्वी उठेल ना. आणि हे कलर लगेच झाकून ठेवायला लागतात, नाही तर लगेच त्याचा दगड होतो. हे माझे कलर आहे पण आता ते विहांसाठी वापरते मी फॅब्रिक पेंटिंगचे. अशा पद्धतीने आता हे बॉर्डरला कट करून घेते. आता हे ओलं आहे, ते थोडंसं लागलंय. त्याला रंगून टाक म्हणजे टीचर छान बोलते. त्याला बॉर्डर द्यायची आता. ओके ब्राऊन कलरचं तुझं ऑब्जेक्ट तयार झालं. हात लावला नाही तर इथं तू हात लावला ना. रात्रीच बनवायला पाहिजे तर अजून छान बनवता आलं असतं काहीतरी, पण ठीक आहे काही नाही त्याच्यापेक्षा. यशस्वी उठली, चल चल. इकडं आमच्या मॅडम उठल्यात. उतरती यशस्वी. खाली सोडली गेलं म्हणजे रडते बरं का. चल उचलून घेऊ. उचलून घ्यायचं तुला माझ्या बाळाला. यशस्वी कशाला ग उठते तू एवढा लवकर बाई. काय ग बब्बी. ए बब्बी. बाबांना नाही काय दिलं, बाबांचं थोडी ब्राऊन डे. चल दादा गेला स्कूलला आणि आता आम्ही चाललो दोघी जणी मंदिरात. चल उभी राहा. चल तिला जीव वगैरे घातलं आणि घर वगैरे झाडून घेतली आणि आता मी चाललोय मंदिरात. गार्डनमध्ये ओला असं ना, आज पाऊस पडून गेलाय ना. फक्त बाप्पाला जायचं आणि घ्यायचं. मॅडमला सवय झाली सकाळी सकाळी मंदिरात जायची आणि संध्याकाळी आरतीला मंदिरात जायची. थांबा पण डस्टबिन आणि ते इकडे आणून ठेवा मला. कुठे चाललं बाळ? मंदिरात चाललं.
मंदिरात चाललं? हा, पप्पाचं दर्शन करायला चाललं बाळ? हा. आता मंदिरातून जाऊन आल्यावरती मॅडमला झोपी लावणार आणि त्याच्यानंतर राहिलेली थोडीफार कामं आहेत ती करणार. आता सकाळी सकाळी टिफिन वगैरे झालेत बनवून, त्याच्यानंतर घरं झाडून झालेत, बेडशीट अंथरून झालेत, किचन ओट्यावरचा पसारा पूर्ण आवरून झाला. अजून फरशी पुसायची आहे, परत कपडे सुकायला घालायचे. त्याच्यानंतर यांना डाळ भाताचा कुकर लावला, त्याची फोडणी द्यायची. घरात मुलं खूप कंटाळतात आणि बायकर काकांना सिक्युरिटी काकांना बाय करते. हा, घरामध्ये मुलं खूप कंटाळतात आणि त्यांना थोडंसं बाहेर आणलं ना की बरं वाटतं. बाहेरच्या वातावरणात 4 गोष्टी दिसतात, त्याच्यामुळं मग त्यांना पण समजतं. त्याच्यामुळं मी रोज सकाळी वेळ काढून तिला खाली मंदिरात घेऊन येत असते आणि संध्याकाळी पण मंदिरात आणत असते. आणि खाली आल्यानंतर आम्हाला रोज मंदिरात आलेल्या आजी वगैरे भेटतात. मग त्यांच्यासोबत ही छान खेळते, बोलते म्हणजे त्या बोलतात तिच्यासोबत आणि हिला छान वाटतं. त्याच्यामुळे मी आवर्जून खाली घेऊन येते तिला सकाळी सकाळी. तर आता मी पोचले मंदिरात. चला तर आता गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. शूज काढ बाळा. आजी गेली ग आज वरती. ते बघ आजी आली. आजी कुठे? आजी दुसऱ्या आजी गेल्या वाटतं. आज आम्हाला उशीर झाला यायला. चला हळूच पडशीन. चल जा, बाप्पाचं दर्शन घे. जा. अगरबत्ती लावलेली असती बरं का इथं. चटका बसतो. हात लावायचा नाही बरं का अगरबत्तीला, नाही तर चटका बसतो. थांब काकांना दर्शन घेऊ दे, मग आपण जाऊ. डोकं टेकव डोकं इथं. हात जोड. टेकव डोकं. हां चला हळूच. पाय नाही द्यायचा बरं का रांगोळीवरती. रांगोळीवर पाय नाही द्यायचा. डोकं टेकवा डोकं. हात जोड. नमस्कार कर बाप्पाला. असं हात जोड असे हात जोड. थांब. सर्वांना सुखात ठेव. रांगोळीवर पाय नाही द्यायचा बरं का. हां चला आता प्रदक्षिणा मारायची. हा ठेव का आजी आल्या. चल चला 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 चला. हां इथं हात जोड. परत एकदा हात जोडा. तिकडून नको जाऊ. अगरबत्ती इथून हात जोड. असे जोड, हात जोड. जय बाप्पा. चल इथं बसू आजी, मग पाया पडून ये. पळू नको, पडशील. हळूच उतर. हां हळूच उतर. हां आणि ये इकडं. शूज घालू आपण बरं का. ये पाठीमागे सरक. दर्शन घेऊन आम्ही आलो आता गार्डनला. खेळा झोका. ह्या झोका खेळून झालं आपण स्लायडिंग वर जाऊ. हा
ओली नसेल तर, ओली असेल तर जायचं नाही. तिकडचा झोका आमचा आता खेळून झाला. आम्ही आलो इकडच्या झोक्यावरती. सकाळी सकाळी अजिबात गर्दी नसते गार्डनला, त्याच्यामुळे तिला मनसोक्त खेळता येतं. आणि आज छान असं ऊन पडलंय तर बरं वाटतंय, नाही तर रोज पाऊस पाऊस पाऊस, ऊनच पडत नाही. आणि असं बाहेर आणलं की ऊन वगैरे पण मिळतं मुलांना, आणि उन्हाची पण तेवढीच गरज आहे मुलांसाठी. त्याच्यामुळं बाहेर मुलांना आणण्याचे खूप फायदे आहेत. आणि हा पण आपला एक कामाचा भागच आहे, मुलांना बाहेर घेऊन येणं. त्याच्यामुळं आवर्जून मी तिला सकाळी सकाळी बाहेर घेऊन येत असते. आणि सकाळी सकाळी विहान स्कूलला जातो, त्याच्यामुळे तिच्याकडं पण लक्ष देता येतं, तिला पण छान खेळवता येतं. आणि संध्याकाळी पण येतो खाली मंदिरात वगैरे, जसं वेळ मिळेल तसं. पण संध्याकाळी दोघं असतात, त्याच्यामुळं मग धड हिच्याकडं पण नाही धड त्याच्याकडं पण नाही, नीट लक्ष देता येत. काय यशस्वी, शूज नको काढू बाळा. ए शुल्या, शूज नको काढू, शूज नको काढू, शूज नको काढू. चला तर आता थोड्या वेळाने परत व्लॉग कंटिन्यू करते. पडशील. आता आमचं झालं तो झोका खेळून, आता आम्ही आलो इकडे. डोक्यातली टोपी काढली आहे कारण ऊन पडले, म्हटलं चला थोडंसं डोक्याला ऊन लागू द्या. एकतर ऊन दररोज पडत नाही पावसामुळं, आणि कधीतरी पडले तर तेवढंच ऊन वगैरे लागेल बाळाला, कारण ऊन पण तेवढंच शरीरासाठी गरजेचं असतं. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, मज्जा आहे तुझी ना. दादा स्कूलला गेल्यावरती खाली येते गार्डनला खेळायला. तिला खाऊ पिऊ घालून आणते खाली येताना. यशस्वी, पॅक पकडा, पडशील. पॅक पकड, नाही तर पडशील. भाऊ होईल, भाऊ होईल ना. बाप्पा कुठे ग? बाप्पा, 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 बाप्पा. बाप्पा कुठे? बाप्पा, बाप्पा, पडशील. पॅक पकडा, पडशील. उतरायचं. चल चल, टॉर्टॉईज वरती बसायचं. टॉर्टॉईज वरती बसायचं. ओरलंय पण टॉर्टॉईज. थांब, नको त्याच्यावरती. आपण इकडे गाडीवरती बसू. ये इकडे गाडीवरती बसू. हां, थांब मी तुला बसवते. बुंग कसं कळतं लगेच गाडीवर आल्यावर बुंग करायचं. कर. वा 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 वा
वा वा, यशस्वी गाडीवर बसली. खाली बस, खाली बस. सगळी खेळणी ओली, त्याच्यामुळे कपडे पूर्ण ओले झाले. तोंडाला लागल बाळा, खाली बस, तोंडाला लागल. भाऊ होईल तोंडाला. खाली बस, भाऊ होईल. भाऊ होईल. उतरायचं. थांब मी उतरवते. रस्ता मला झोका आवडतो. झोका. परत आली झोक्यावर बसायला. दीदी साखळीला पकड. पडायचे नाही ना, मग पकडून बसायचं. पॅक पकडायचं. पॅक पकड. थोड्या वेळाने परत ब्लॉग कंटिन्यू करते, कारण मॅडम काही झोक्यावरून लगेच उतरणार नाही. पाऊस पण यायला लागला. जर पाऊस आला तर पटकन घरी जायला लागेल. बाळा शूज घालून घे, पाऊस यायला लागला. चल. हां, पावसाला पळा 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 पळा. पावसाला पळा पळा पळा. आजी पाऊस आला. हां चला. आता आम्ही शॉर्टकटनी उडी मारणार आणि घरी जाणार. पाऊस नसेल त्यावेळेस आम्ही आवर्जून खाली येतो, कारण पाऊस असल्यावर 2-2, 3-3 दिवस खालीच यायला मिळत नाही. आला पावसाला पळा पळा पळा. आलो घरी. बाय कर काकांना. काका कोणी जाताना ते पण काकाच आहेत, काम करतात ते. हां, जाताना येताना सिक्युरिटी काकांना बाय करते. चल. इतकं घाईत आलो आम्ही, शूज पण नाही घातले कारण पाऊस आला. येशुली हाय कर. हाय कर. हाय कर. हाय. काय पाऊस नसता आला तर अजून 10-15 मिनिटं खेळली असती. चला, पहिले यशस्वीला झोपी लावायचं आणि त्याच्यानंतर मग राहिलेली कामं करायची आणि दादाला आणायला जायचं स्कूलला. चला तर आता मॅडमला झोपी लावते आणि खाली जातानाच पूर्ण बेड वगैरे क्लीन करून ठेवते. क्लीन म्हणजे बेडशीट वगैरे अंथरून घेते. त्याच्यानंतर तिचं पण अंथरून टाकून ठेवते, म्हणजे आल्यानंतर मग परत अंथरून टाकेपर्यंत ती दम काढत नाही. आले तर खाली जातानाच अशा पद्धतीने तिचं अंथरून टाकून ठेवते, म्हणजे मग ती आल्यानंतर लगेच झोपू शकते. नाहीतर मग लहान मुलं काय करतात, दमलेले असले ना अजिबात दम नाही काढत. दादा स्कूलला गेला बाळा. दादा स्कूलला गेला. दादा स्कूलला गेला. जर्किंग काढ. गरम होतंय ना बाहेर, थंडी वाजते घरात आल्यावर गरम होतंय. काढ, उठ, काढून घे जर्किंग. चला तर आता मी नंतर व्लॉग कंटिन्यू करते जसं वेळ मिळेल तसं. आणि व्हिडिओ वगैरे शूट करण्यामागचा उद्देश एवढाच की बऱ्याच जणांच्या घरात 2-2 मुलं असतात किंवा 1-1 बाळ असतं. मग म्हटलं चला मी कुठल्या टिप्स, कुठलं माझं रुटीन असतं ते तुमच्यासोबत शेअर केलं की तुम्हाला पण छान वाटेल, म्हणून मग मी शेअर करत असते. दादा स्कूलला गेला दादा. झोप आता. मॅडम उठले आमच्या झोपेतून आणि 1 पण वाजलाय आणि आता आम्ही चाललो दादाला आणायला स्कूलला. आता तिचं आवरते आणि विहानला घेऊन येते स्कूलमधून. ती एवढी हुशार आहे ना, माझं आवरलंय तर लगेच तिचा कप्पा उघडलाय आणि स्वतः कपडे घेईल आता तिच्या कपाटातून, तिला जे घालायचे ते. तू घेते कपडे, तू घेते दे, पॅन्ट दे.
कुठली पॅन्ट घालायची? ती घालायची. जर्किंग दे माझा. तुझं जर्किंग आण. जा जर्किंग घेऊन ये. पळ जा लवकर जर्किंग घेऊन ये. हा जर्किंग आण घालायला. लवकर आण. हातात दे आणून माझ्या. जर्किंग आणून दे. दे लवकर. दे लवकर जर्किंग दे. थँक्यू. जर्किंग म्हटलं आणून दिलं. बस पॅन्ट तिकडेच आहे बाबू तुझी. बेडवरतून पॅन्ट आणून दे. जा बेडवरून पॅन्ट आण. आण पॅन्ट आणून दे. जर्किंग आणून दे म्हटल्यावर लगेच जर्किंग आणून दिलं. कुठे पॅन्ट? पॅन्ट दे. दे. कुठे पॅन्ट तुझी? कुठे पॅन्ट? पॅन्ट दे. दे पॅन्ट दे तुझी. दे. चल आता आवरू पटकन. 10 मिनिटं राहिले दादाला घेऊन यायला. दादाला घेऊन येतो आणि त्याच्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. आज पण काहीतरी विचार सुरू आहे डोक्यामध्ये की टाकाऊपासून टिकाऊ काहीतरी बनवायचं. पण वेळ मिळाला पाहिजे. मुलांना बघून वेळ मिळत नाही. पण तरी बघूया, प्रयत्न करेल बनवण्याचा. आणि जर काही बनवलं तर या ब्लॉगमध्ये किंवा पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर चला बाळाचं आवरून घेते आणि दादाला घेऊन येते स्कूलमधून. पण आज लय उशीर झाला. बापरे, घड्याळच नाही बघितलं. चले यशस्वीचा स्कार्फ राहिला ना. यशस्वी घरीच तुला जेव्हा स्कार्फनी बांधते ना गाडीवर, तो आता माझ्या डोक्याचा स्कार्फ तिला वापरायला लागेल बांधायला. माझ्या स्कार्फने तुला बांध्या. माझ्यापेक्षा तू महत्वाची. तू पडली नाही पाहिजे. लगेच जायचा, पाऊस येईल. बॅग दे माझ्याकडं. ओके बरं बरं. चल आता थोडा वेळ खेळ गार्डनला आणि घरी चला. ओके. आज तू पाण्यात पाय टाकू नको. हा पाण्यात पाय टाकू नको. अरे आज तू स्कूलचा ड्रेस नाही घातलाय ना म्हणून. आता रोज स्कूलचा ड्रेस वगैरे चेंज करायला लागतो ना घरी जाऊ. आणि आता पाऊस पण नाही. पण संध्याकाळी पाऊस आला तर तुला गार्डनला नाही आणता येणार. तिथं गेल्यावरती मस्ती करू नको. हा चल. मी आलो आता परत गार्डनला. विहानला थोड्या वेळ खेळवते कारण पावसाचं वातावरण झालं. संध्याकाळी जर पाऊस आला तर त्याला आणता येणार नाही. मग तू चिडचिड करेन. चला आता मैत्रीण भेटली, तिच्यासोबत बोलते. पावसाला पावसाला. चला 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 चल लवकर. चल लवकर. लिफ्ट आली. आला का ग दादा? आला. तर आता स्कूलवरून आल्यानंतर या ठिकाणी सगळ्यात आधी कपडे सुकायला घातले. विहानला जेवायला दिले, यशस्वीला जेवायला दिलं. त्याच्यानंतर गॅलरी क्लीन केली आणि आता हे दोघं जण इथे खेळतात. यशस्वी काय खाल्लं? थूक बाळा. थूक 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 थूक. बघू इकडे इकडे. बघू. खायचं नाही बघा काही पण. मग काय खाल्लं होतं? खडा भेटला कुठून तिला. ते रॅटल मध्ये जे खडे असतात ना, तो खडा. नको बाळा, कपडे नको काढू. सुकायला घातलेले कपडे काढू नको. चला गॅलरीतून घरात चला. सगळे कपडे खाली घेते हे. चला चला घरात. चला घरात. चला घरात खेळा. चला 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 जुजू करायला. गॅलरीत सगळे कपडे वगैरे सुकायला घातलेत आणि
त्याच्यानंतर गॅलरी वगैरे सगळी क्लीन केली आणि आता गॅलरीचा दरवाजा लावून घेते, कारण आता झालेली आहे दुपार. आणि दुपारी मी मुलांना गॅलरीत शक्यतो सोडत नाही, कारण दुपारी सगळे झोपलेले असतात. त्याच्यामुळे त्यांना पण घरातच घेते, जेणेकरून मुलांच्या आवाजामुळे इतरांना त्रास नको व्हायला म्हणून. ही एकटीच बेडवरती चढली, हिला झोप आली. ज्यावेळेस हिला झोप येते त्यावेळेस ती स्वतः बेडवर चढते आणि अशी जाऊन झोपते. आले आले आले, चला आता हिला झोपी लावते, नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. दादा देतो, दादा देतो, दादा दे रे बाळाला. हात पकड बरं तिथे दोन्ही. तिचं पोट भरले बाळा, नाही खायची ती, राहू दे राहू दे, नाही खायची. आपल्याला फिरायला बस बस बस. थँक्यू बोल दादाला. थँक्यू दादा, थँक्यू. दादाने कसं तोंड भरवलंय बाळाचं. नंतर आमच्या दादाचं आता मी होमवर्क कंप्लीट करून घेते. तर आता हा हिंदीचा होमवर्क दिलाय आणि त्यांना लेटर काढायला दिले. तर बघू शकता कशा पद्धतीने काढले. हँडरायटिंग छान आहे यांची. आणि ह्या मॅडम काय त्याला अभ्यासच करून कर कर. संध्याकाळचे वाजले 8. दोघांच्या आवरेपर्यंत इकडे कुकर लावलेलं. कुकरच्या अजून 2 शिट्ट्या राहिल्यात. तेवढ्या शिट्ट्या झाल्या का आम्ही जाणार आहोत खाली. आणि बेडरूम मध्ये आपलं नेहमीप्रमाणे तिची गोधडी वगैरे अंतरून ठेवली. थांब बाळा, मी आले. हा काय म्हणे विहान, चल दादा लिफ्ट आली. आला चल, बाय भाऊ. कशी बाय करते, कशी बाय करते, कर बाय करते तुला. बाय माऊ. बेबीच्या चाललं बेबी घरी फिरून. पुढं बघ रे बाळ. हा आता कुकर वगैरे लावलं जाईपर्यंत कुकर थंड होईल, म्हणजे यांना भूक लागली परत तरी काही टेन्शन नाही. आता चाललोय खाली. आता 2 कामं होतात खाली आल्यानंतर. मागच्या ब्लॉगमध्ये जसं सांगितलं तसं एक तर भाजी आणणं होतं, मंदिरात जाणं होतं आणि अजून तिसरं गार्डनला पण जाणं होतं. पाऊस नाही म्हणून येता येतं खाली, पाऊस असल्यावर मग नाही येता येत. बहुतेक आजचा व्लॉग खूप मोठा होईल. मी सकाळपासून आज व्लॉग शूट करते. सगळं रुटीन आजचं शेअर केलंय, जेवढं शक्य होईल तेवढं. आलो मंदिरात. वाजव टाळी. वाजव टाळ्या वाजव. परस्परे फळो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ मी चालले आरतीला. प्राणी जात ज्ञानदेव सुखिया भवाऊ. शांती 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 शांती. टोपी का काढली बाळा यशस्वी.
जय देव मंगलमूर्ति जय श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन ध्वनि मात्रे मन कामनापूर्ति जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरस्वती वक्रतुंड क्रियाना सहस्रमाता वंदाय नमः संकष्टी भावाय निर्वाणे रक्षावे सर्वर वंदना जय देव मंगलमूर्ति अम्बे करुणा विसारी वारी वारी जन्मवर्ण देवारी वारी बोलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी अवधूता दुर्मदिनी सर्वरी तारक संजीवनी जय देवी जय सुगुणवने पादुर्या हरे नवाचा मने नमोऽवजं नामा पगडिदवा हरियज्ञं परस्वरे नारायणाय समर्पयामि हरिभक्ति शिवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवरे श्रीलं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगलमूर्ती सदा सर्वदा तुझा करावा तुझे कारणे देह माझा पडावा तुझे शिवको गुणवंतानंता प्रभू नायका मागणे हेची आता मोरया मोरया विलाताने तुझीच सेवा करुणाय दान अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा बाळ तुझा कोटी गणपती बाप्पा मंगलमूर्ती आवाज दे दादाला हळू 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 अरे बापरे अरे बापरे अरे बापरे चलो हो मग नाही मम्मा कुठे जरा केलं नाही आव ते बरोबर रोज त्याच फ्रूट टायमिंगला बरोबर बसतात पाहिजे हो आता 8:30 9:15 वाजत आले 9:15 बसला अरे बापडे अगं बसशील ना तोंडावर जा त्या मावशी सोबत जा 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 भूर जा खाऊ द्या माऊ जा ना खाऊ दे ती माऊ जा 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 ना मावशी वियान वियान मॅडम झोप आता काही काही कर हळू हळू दे तो घरी चाललाय त्याला जाऊ दे तो आधीच त्रास देतोय हा चल दोन दोन बाळांना झोका द्यायला लागतोय इकडे एक बाळ आहे ह्या झोक्यात आणि इकडे ह्या झोक्यात एक बाळ आहे आमचं नीट बस हा ती पडशील खाली ही कशी आवाज येऊ येऊ थांब थांब तुला नीट बसवते तू पडशील काय करू थांबा देते यशस्वी दादाला झोका देऊन आले हा
हा स्पीड पाहिजे, स्पीड स्पीड कर. वन तू स्पीड मी कर म्हणजे लय फास्ट होते. आल्या असं पण नसतं. आली आई, आई आली, आली आई. असं जो हा यशस्वी आल्या दादाला झोका देऊन. आल्या बाळा, फास्ट नाही दे. आल्या वन म्हणजे लय जास्त. आली आली आई. एवढी स्पीड द्या. थांब थांब, हिला देऊ दे 5 मिनिटं नाही तर हिरडन. आले, आई आली, आई आली. फरशी ओली, कोणीच खाली येऊ नका.